सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे। तर आता नवीन योजना सुरू झालेली आहे, पंचायत समिती योजना। मोफत 30 वस्तू वाटप। तर यामध्ये जी काही वस्तू आहे हे तुम्हाला अगदी मोफत इथं मिळत आहे। याचप्रमाणे अर्ज करा आणि वस्तू घ्या। अर्ज कुठे करायचा आहे, कोण पात्र राहणार आहे, सर्वांसाठी गुड न्यूज आहे। तर आता यामध्ये पंचायत समिती योजनेअंतर्गत तब्बल नागरिकांना 30 वस्तू वाटप इथं दिल्या जाणार आहे। यामध्ये शिलाई मशीन, मिक्सर, सायकल, फ्रीज, त्याचप्रमाणे मोबाईल असेल, त्यानंतर वॉटर फिल्टर, त्यानंतर प्रिंटर, अशा भरपूर वस्तू यामध्ये आहे। तर यामध्ये जे काही 30 वस्तू आहे यामध्ये शिलाई मशीन आहे, मिक्सर ग्राइंडर आहे, सायकल आहे, मोबाईल आहे, लॅपटॉप आहे, प्रिंटर आहे, तब्बल 30 वस्तू। तर यामध्ये कोणकोणत्या 30 वस्तू आहे, कोणत्या जिल्ह्यात ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहे, तुम्ही अर्ज करून कशा पद्धतीने हे वस्तू मिळवू शकता। ज्यांना कोणाला वस्तू पाहिजे असेल तर अशाने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। यानंतर वॉटर फिल्टर, स्टीलची भांडी सेट, फ्रीज, धान्य मशीन जी की आहे, यामध्ये काही लाभार्थ्यांसाठी शिलाई मशीन, इलेक्ट्रिक वस्तू, घरगुती उपयोगी वस्तू। तर आता आपण पाहणार आहे कोणत्या जिल्ह्यात अर्ज सुरू झालेले आहेत, त्याचप्रमाणे 30 वस्तूंची यादी ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे। सर्वप्रथम आता बीडमध्ये जे काही आहे यामध्ये बीडमध्ये अर्ज इथं सुरू झालेले आहे। यानंतर यवतमाळमध्ये सुद्धा अर्ज सुरू झालेले आहे। लातूरमध्ये प्रक्रिया सुरू आहे, लवकरच अर्ज सुरू होतील। धाराशिवमध्ये सुद्धा लवकरच अर्ज सुरू होणार आहे। नांदेडमध्ये अर्ज सुरू झालेले आहे। परभणीमध्ये सुद्धा अर्ज सुरू झालेले आहे। हिंगोलीमध्ये प्रक्रिया सुरू आहे, लवकरच अर्ज इथं सुरू होणार आहे। जालनामध्ये अर्ज सुरू झालेले आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये अर्ज सुरू झालेले आहे। बुलढाणामध्ये प्रक्रिया आहे, लवकरच सुरू होणार आहे। अकोल्यामध्ये अर्ज सुरू झालेले आहे। अमरावतीमध्ये अर्ज सुरू झालेले आहेत। वर्ध्यामध्ये प्रक्रिया सुरू आहे। नागपूरमध्ये पेंडिंग आहे, म्हणजे लवकरच सुरू होतील। भंडारामध्ये प्रक्रिया सुरू आहे, लवकरच सुरू होणार आहे। यानंतर इथे आपलं गोंदियामध्ये जे अर्ज सुरू झालेले आहेत। चंद्रपूरमध्ये सुद्धा अर्ज सुरू झालेले आहेत। गडचिरोलीमध्ये प्रक्रियेमध्ये आहे, लवकरच अर्ज सुरू होतील। नाशिकमध्ये अर्ज सुरू झालेले आहे। धुळेमध्ये प्रक्रियामध्ये आहे। नंदुरबारमध्ये सुद्धा प्रक्रियेमध्ये आहे। जळगावमध्ये पेंडिंगमध्ये आहे। अहमदनगरमध्ये सुरू झालेले आहे। पुणेमध्ये सुद्धा सुरू झालेले आहे। सोलापूरमध्ये सुद्धा सुरू झालेले आहे। यानंतर सातारामध्ये प्रक्रिया आहे, लवकरच चालू होतील। सांगलीमध्ये सुद्धा लवकरच चालू होणार आहे। कोल्हापूरमध्ये सुरू झालेले आहे। रत्नागिरीमध्ये प्रक्रियेमध्ये आहे। सिंधुदुर्गमध्ये सुरू झालेले आहे। ठाणेमध्ये सुरू झालेले आहे। यानंतर पालघरमध्ये प्रक्रिया सुरू आहे। रायगडमध्ये अर्ज सुरू झालेले आहेत। मुंबई शहर आणि मुंबई उपनगरमध्ये पेंडिंगमध्ये आहे, लवकरच सुरू होतील। बीडपासून यवतमाळ, नांदेड, पुणे काही ठिकाणी अर्ज सुरू झालेले आहेत, तर काही ठिकाणी अर्ज सुरू व्हायचे राहिलेले आहे। आणि हे जे वस्तू वाटप आहे ही इथं या जिल्ह्यांमध्ये सुरू झालेलं आहे, ज्या जिल्ह्यांमध्ये अर्ज आता चालू आहे। तर या 30 वस्तू पंचायत समिती योजनेअंतर्गत आता तुम्हाला घरगुती महिलांसाठी जे काही मिळणार आहे यामध्ये मोबाईल। तर आता जे की हे जो मोबाईल आहे ते तुम्हाला मोबाईल कशा माध्यमातून इथं मिळणार आहे, ते म्हणजे अंगणवाडी सेविकांना। त्याचप्रमाणे शिलाई मशीन सर्व महिलांना मिळणार आहे। विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत मिक्सर, भांडी सेट, बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत तुम्हाला इथं मिळणार आहे। गॅस असेल, यामध्ये अन्नपूर्णा योजना आहे, त्याचप्रमाणे उज्ज्वला आहे, अशा भरपूर योजना आहे। यानंतर वॉटर फिल्टर हे सुद्धा बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत मिळणार आहे। पंखा, इस्त्री, त्यानंतर LED बल्ब, हे तुम्हाला एकूण 30 वस्तू इथं मिळणार आहे। तर हे जे काही पहिले आपण इथं वस्तू बघितलेल्या आहे, तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, हे वस्तू तुम्हाला इथं मिळणार आहे। याचप्रमाणे डिजिटल विद्यार्थ्यांसाठी यामध्ये लॅपटॉप, जे की महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत तुम्हाला इथं देण्यात येतो विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी। प्रिंटर आहे, संगणक आहे, त्याचप्रमाणे राऊटर आहे। तर अशा विविध वस्तू जे की इथं देण्यात येते। तर यासाठी विविध योजनासुद्धा इथं राबवण्यात आलेल्या आहे। यानंतर व्यवसायासाठी यामध्ये सिलाई कट, त्याचप्रमाणे गिरणी मशीन, टूल किट, वेल्डिंग मशीन, त्याचप्रमाणे स्प्रे। तर आता हे जे वस्तू आहे ते विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत आता कोणी लोहार असेल तर अशांना, त्याचप्रमाणे कोणी वेल्डर असेल, कोणी मिस्त्री असेल तर अशांना जे की वस्तू, त्याचप्रमाणे 15,000ची किट आणि 1 ते 2 लाखापर्यंत कर्ज देखील त्या योजनेच्या अंतर्गत देण्यात येते। आता या संदर्भात डिटेलमध्ये माहितीसाठी आपल्या तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अर्ज कसा करायचा हे सुद्धा सांगणार आहे। इतर वस्तूंमध्ये सायकल असेल, स्कूटर, फ्रीज, वॉशिंग मशीन, कूलर, टेबल खुर्ची, कपाट, पाण्याची टाकी, सोलर लाईट, चार्जिंग किट, तर अशा इतर वस्तू जे की आता
सर्वांना इथं मिळणार आहे। आता यासाठी अर्ज कुठे करायचा आणि कसा करायचा हे सुद्धा आपण इथं पाहणार आहे। तर आता आपण तब्बल 30 वस्तू बघितलेल्या आहे। तर आता कोणाला लाभ या योजनेचा इथं मिळणार आहे? आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंब, महिलांना विशेष प्राधान्य इथं मिळणार आहे, बेरोजगार युवक, तर अशांना पहिले प्राधान्य इथं देण्यात येणार आहे। ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी व कामगार, तर अशांना या योजनेचा लाभ इथं मिळणार आहे। तर तब्बल 30 वस्तू यामध्ये आहे जे की आपण इथं बघितलेले आहे। महिलांना शिलाई मशीन, त्यानंतर विद्यार्थ्यांना मोबाईल, लॅपटॉप, व्यवसायासाठी प्रिंटर, गिरणी मशीन, घरगुतीसाठी भांडी सेट, फ्रीज, कूलर, तर इतर केसमध्ये सायकल, स्कूटर सुद्धा या योजनेचा लाभ दिला जात आहे। अर्ज प्रक्रिया सर्वप्रथम आता तुम्हाला जवळच्या पंचायत समिती कार्यालयामध्ये, जे की आपल्या पंचायत समिती योजनेअंतर्गत अर्ज आपण फॉर्म बघत आहे, तर तिथून फॉर्म घ्यायचा आहे। यामध्ये आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, फोटो इत्यादी फॉर्म भरून त्यांच्याकडे हा जो अर्ज आहे इथं सबमिट करायचा आहे। काही जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे, काही ठिकाणी प्रक्रिया चालू आहे। लवकरच सर्व जिल्ह्यांमध्ये या योजनेचा लाभ इथं मिळणार आहे। आता ज्यांना कोणाला डेमो अर्ज पाहायचा असेल तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अर्ज कशा पद्धतीने इथं भरायचा आहे, यामध्ये अर्जदाराचे पूर्ण नाव इथं तुम्हाला लिहायचे आहे। यानंतर असं तुम्हाला येईल पंचायत समिती योजना अर्ज, वडिलांचे नाव, जर तुमचं लग्न झालेलं असेल तर पतीचं नाव हे टाकायचं आहे, तुमची जन्मतारीख इथं टाकायची आहे, स्त्रिया पुरुष आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे, मोबाईल नंबर इथं तुम्हाला तुमचा टाकायचा आहे। यानंतर इथे आपला पत्ता, पत्त्यामध्ये तुम्हाला तुमचं गावाचं नाव टाकायचं आहे, तालुका, जिल्हा, संपूर्ण पत्ता, यार्ड पोस्ट तालुका, जिल्हा हे तुम्हाला टाकायचं आहे। यानंतर इथे आर्थिक माहिती म्हणजे वार्षिक उत्पन्न किती आहे तुमचं ते टाकायचं आहे। यानंतर व्यवसाय कोणता आहे, शेतकरी आहे की मजूर आहे यावरती टिक करायचा फक्त तुम्हाला। यानंतर इथे तुम्हाला योजना निवडायची आहे, यामध्ये कोणती योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे यावरती अशी खून करायची तुम्हाला, जे पाहिजे असेल शिलाई मशीन पाहिजे असेल तर त्यावरती क्लिक करा। मोबाईल आहे, लॅपटॉप, सायकल, स्कूटर, मिक्सर, फ्रीज, गिरणी, जे काही तुम्हाला पाहिजे असेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे। यानंतर इथे बँकेची माहिती आपल्याला भरायची आहे, यामध्ये बँकेचे नाव, खाते क्रमांक, IFSC कोड, त्यानंतर त्यासोबत जोडायचे आहे कागदपत्र। तर यासाठी तुम्हाला अशी एक खून करायची आहे, तर त्यामध्ये राईट क्लिक सारखं आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, त्यानंतर रहिवासी दाखला, बँकेचं पासबुक आणि 2 फोटो, स्वयं घोषणा, मी सर्व माहिती खरी दिलेली आहे, चुकीची माहिती आढळल्यास माझा अर्ज रद्द करण्यात यावा, अशा प्रकारची तिथं घोषणा देखील राहते। दिनांक, ठिकाण, अर्जदाराची सही। फॉर्म कुठे द्यायचा आहे, तर हा जो तुमचा फॉर्म आहे ते पंचायत समिती, आता तुमची जी काही पंचायत समिती कार्यालयामध्ये आहे तिथं जाऊन चौकशी करा की अशी योजना तुमच्या जिल्ह्यांमध्ये चालू आहे का। असं नाही की सर्व जिल्ह्यात ही जी योजना इथं चालू केलेली असेल, परंतु तुम्ही चेक करून घ्या की ही योजना चालू आहे का, तरच तुम्हाला इथं फॉर्म भरता येणार आहे। आता यामध्ये तुम्हाला बेस्ट ऑप्शन म्हणजे पंचायत समितीमध्ये तुम्ही तुमचा अर्ज सादर करू शकता। यानंतर फॉर्म दिल्यानंतर काय होईल, तुमच्या फॉर्मवरती रिसिप्ट तुम्हाला इथे दिल्या जाणार आहे, अर्ज क्रमांक तुम्हाला मिळतो, पुन्हा तुम्हाला टेस्ट करण्यास अडचण जाणार नाही। आता बरेच जणांचे अर्ज का रिजेक्ट होते, कागदपत्र अपूर्ण व चुकीचे असते, उत्पन्न, वार्षिक उत्पन्न जास्ती असते, माहिती चुकीची दिलेली असते, आधार आणि फॉर्मची बरोबर माहिती भरलेली नसते, चुकीची योजना निवडलेली असते, डुप्लिकेट अर्ज असते, त्यामुळे त्यांचे अर्ज इथं रिजेक्ट करण्यात येते। रिजेक्ट जर झाले असेल तर पंचायत समिती कार्यालयामध्ये, तर आता बरेच जणांचे अर्ज इथं रिजेक्ट झालेले राहते, तर चुका दुरुस्त करायच्या, यामध्ये डॉक्युमेंट्स असेल तर पुन्हा नवीन डॉक्युमेंट्स ॲड करायचे आहे, चुकीची माहिती असेल तर करेक्ट करा, नवीन इन्कम सर्टिफिकेट काढा, रिअप्लाय म्हणजे पुन्हा अर्ज करा। ज्यांचा कोणाचा अर्ज राहिलेला असेल तर चुकीचा जर झालेला असेल तर अशांनी पुन्हा अर्ज करायचा आहे। लेखी अर्ज द्या, काही ठिकाणी काय होते, अर्ज रिजेक्ट झाल्यानंतर तुम्हाला इथं लेखी अर्ज द्यायचा राहतो, तर या टाईपचा राहतो। जर काही प्रति पंचायत समिती विशेष अर्ज रिजेक्ट झाल्याबाबत पुनर्विचार करण्याबाबत महोदय मी तुमचे नाव, त्याचप्रमाणे याची पंचायत समिती योजनेसाठी अर्ज केलेला होता, माझा अर्ज रिजेक्ट झालेला आहे, कृपया माझा अर्जाची पुन्हा तपासणी करून योजनेचा लाभ द्यावा ही विनंती, धन्यवाद। त्याचप्रमाणे वरच्या स्तरावर तक्रार करता येतात, पंचायत समिती, जिल्हा परिषद कार्यालय। आता लगेच तुम्ही तपासा की पंचायत समिती योजना तुमच्या जिल्ह्यांमध्ये सुरू झालेली आहे का, तुमच्या जिल्ह्यातील पंचायत समितीमध्ये जाऊन चेक करा आणि या वस्तू योजनेचा लाभ घ्या आणि अर्ज करा। काही अडचण असेल तर आपल्या चॅनलवरती आपण दुसरा व्हिडिओ अपलोड करणार आहोत, लाईव्ह व्हिडिओ अपलोड करणार आहोत, तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। थँक्यू।